माझा देव हो आणि इथं तुला भेटण्यासाठी क्षमा कर रे देवा. का म्हणून? कारण माझा देव या विश्वाचा देव या भक्त पुंडलिकासाठी इथं भेटण्यासाठी आहे. पण देवा नाही रे माझ्याकडे भेटते. म्हणून हा भक्त पुंडलिक एका महत्वाच्या कर्तव्यात म्हणे देवा तुला मी भेटू शकत नाही. महत्वाच्या कर्तव्यात कडवून गेलोय. असं कोणतं कर्तव्य करू लागलास? देवा मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय. अरे वा, आई वडिलांची सेवा करू लागला. पण पुंडलिका तुझ्या आई वडिलांची सेवा कधी पूर्ण होईल? देवा हे मला देखील ज्ञात नाहीये. कारण जोपर्यंत माझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत देवा हा तुझा भक्त पुंडलिक नाही रे भेटू शकत. पण पुंडलिक मी जो इथपर्यंत आलोय ना तुला भेटल्याविना माघारी जाणार नाही तो नाही. तेव्हा तुझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत या देवानं करावं ते काय? म्हणजे माझा देव मला भेटण्याशिवाय जाणार नाही. देवाच नाही. मग देवा चारी बाजूला जर पाहिलं असेल तर पावसामुळे दलदल निर्माण झालेले आणि त्या दलदलीचा उपद्रव माझ्या देवाला होऊ नये म्हणून देवा मी तुला ही भीट देतोय. जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत देवा तू या विटेवर उभा राहा. तशी त्या विटेवर उभा राहा. तशी तुझे ध्यान क्षमा कर रे या भक्त पुंडलिका. का म्हणून? कारण या विश्वासा देव माझा देव मला भेटण्यासाठी आला. पण या भक्त पुंडलिकानं एका भेटलेल्या विटेवर आपल्या देवाला उभा केलं. क्षमा कर हे पुंडलिका. तुला भेटण्यासाठी मी इथपर्यंत आलो. उभं राहण्यासाठी तू वीट फेकलीस म्हणून तू विचारी बनला. अरे तू फेकलेली वीट म्हणजे कुणी सामान्य नव्हे. हो म्हणजे ही वीट म्हणजे साक्षात स्वर्गरूपी वास्तव्य करणारा देवराज इंद्र होय. देवराज इंद्र हो. देवा तो कसा कर? यालाही कारण आहे. स्वर्गात वास्तव्य करणारा देवराज इंद्र या विटेच्या रूपात भोवरी याला कारण
त्वष्टा महंतांचा पुत्र रुद्रासूर, त्या रुद्रासुराचा आणि देवराज इंद्राचा संघर्ष झाला. त्या संघर्षात रुद्रासुराच्या जीवनाचा शेवट देवराज इंद्रानं केला. म्हणून त्वष्टा महंतांना राग आला. क्रोधिष्ठ होऊन देवराज इंद्राला त्याने शाप दिला. हे देवराज, पाषाण रूपी तुझं हृदय बनविलंस, माझ्या पुत्राचा घात केलास. तू पाषाण होशील, तू वीट होशील. तोच शाप सत्य ठरला. स्वर्गात वास्तव्य करणारा देवराज इंद्र विटेच्या स्वरूपात या भूवर येऊन पडला. पण शास्त्र आधाराप्रमाणे त्याने उशापै तेव्हाच ठेवला. या विश्वाचा हरिहर परब्रह्म म्हणजेच वैकुंठीचा नारायण द्वापार युगात गोपाल कृष्ण या तत्मन नटे त्याच्या पदस्पर्शाने उद्धार होईल. तेव्हा देवराज इंद्राचा उद्धार करण्यासाठी हे सार सर्वस्व मीच घडविलंय. तेव्हा तू चिंता करू नकोस, चिंता करू नकोस. देवा, या तुझ्या तत्वाला आणि मी या भेटल्या विटेला काहीतरी महत्व द्यायला पाहिजे. हे कुंडलिका, सहज तुझ्या मुखातून शब्द निघाले. हे देव, मी भेटलेल्या विठेला आणि तुझ्या दैवी तत्वाला महत्व राहायला हवं. अरे राहील, तू भेटलेल्या विठेवर मी स्थिर झालो, म्हणजेच मी स्थिर झालो. तू भेटलेल्या विठेवर मी स्थिर अर्थात मी अचल झालो. म्हणून आजपासून हे सारं विश्व मला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल. हे कुंडलिका, विवेकाचा स्तंभ म्हणजेच ठोंबा, विवेकाचा स्तंभ म्हणजेच ठोंबा. आणि या विठेवर मी जो उभा आहे ना, तो एका ठोंब्याप्रमाणे. म्हणून हे सारं विश्व मला विठोबा विठोबा जय जय विठोबा जय विठोबा जय जय विठोबा जय जय विठोबा. हे तुमचा अभेद विश्वाच्या ठाई माझ्या नामरंगावर मला विविध नावाने ओळखलं गेलं. कारण माझा रंग आहे तो घननिळा. कुणी म्हटला घननिळा, कुणी म्हटला काळाई, पण माझा तो रंग आहे ना, तो म्हणजे पांढूर. पांढूर माझा रंग, म्हणून मी म्हणते मला पांडुरंग. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. ज्या ज्या ठिकाणी देव अवतीर्ण झाले त्या त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र निर्माण झाले. या भक्त पुंडलिकासाठी माझा देव इथे अवतीर्ण झाला. देवा, या ठिकाणाला सुद्धा काहीतरी महत्व राहिला पाहिजे. राहील, कारण चित्त चित्त देव गेले तिथं तीर्थक्षेत्र निर्माण झालं. हे पुंडलिका, अरे तुझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी काशी विश्वेश्वराला घेऊन चालला होता. अगदी नकळत इच्छा करवी तुझ्या करवी पायी यात्रा घडत, पायी यात्रा करत करत तुम्ही इथपर्यंत आला. आणि या भूमीत तू तुझ्या आई वडिलांची सेवा केली. अरे, आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. तीच ईश्वर सेवा पाहून मी तुझ्यापर्यंत आलोय. आई वडिलांची सेवा करता करता जीवनात तुमच्या पुण्य प्राप्त झाले, जेणेकरून त्याच पुण्याईनं ही भूमी देखील पुण्यमय झाली. मग या पुण्यमय क्षेत्री अगदी तीर्थक्षेत्र निर्माण होईल. ते कसं ते आहे. या पांडुराचे पुरव, या पांडुराचे पुरव म्हणून म्हणते पंढरपूर, पंढरपूर, पंढरपूर क्षेत्र म्हणता क्षणी स्वर्गीची गंगा या भूतले अवतीर्ण झालो. आणि तिनं तुला, मला, तुझ्या आई वडिलांना, आम्हा सर्वांना अगदी चंद्राकृती वळसा दिला रे.
आता ही स्वर्गीची गंगा म्हणजे कोण? शंभू महादेवांच्या धर्मबिंदूपासून जिचा जन्म झाला तीच म्हणजे भीमा नदी आणि तीच भीमा नदी या भूतली अवतीर्ण झाली. तिनं आम्हा सर्वांना चंद्राकृती वळसा दिला. म्हणून या पुण्यमयी गंगेला आजपासून हे सारे विश्व चंद्रभागा चंद्रभागेच्या तीरी चंद्रभागेच्या तीरी उमावंतिनी उमाविदेवरी विठ्ठल विठ्ठल जय हर जय विठ्ठल विठ्ठल जय हर जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. मधुबनी पंढरी मधुबनी पंढरी सावला हरी उमाविदेवरी विठ्ठल विठ्ठल जय हर जय विठ्ठल विठ्ठल जय हर जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. जगी प्रकटला जगदेवी आला पुंडलिकाच्या भेटी भावुन सेवा करी भावुन सेवा करी सामना हरी उमाविदेवरी विठ्ठल विठ्ठल जय हर जय विठ्ठल विठ्ठल जय हर जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. अशी काय ज्या पुंडलिकानं आमच्या कुचकुलात जन्म घेतला ना त्याच पुंडलिकाचं अस्तित्व त्या विश्वाच्या ठिकाणी कुठेतरी राहून तथास्तु तथास्तु तथास्तु. माझी देखील छोटीशी इच्छा आहे. काय बरं? ज्या ब्राह्मण कुळात माझा जन्म झाला तेथे माझे आई वडील मला जन्मोजन्मी तथास्तु तथास्तु. तुझ्या आई वडिलांची पवित्र इच्छा देवा. अरे आमच्या पुंडलिकासाठी तू इथपर्यंत आला. मग आमच्या पुंडलिकाचं अस्तित्व अखेर विश्वात कायम राहील ना. ते कसं ते मला सांग रे. माझं भजन पूजन कीर्तन नामस्मरण केलं जाईल. याच्या मुळारंभी आरंभी कुणाचं नाव घेतलं जाईल? तुझं नाही रे पुंडलिका. अरे माझं भजन पूजन कीर्तन नामस्मरण केलं जाईल ना. याच्या आरंभी आणि मुळारंभी तुझं नाव घेतलं जाईल. हो तेव्हा ते कसं ते आहे. पुंडलिक वरदा कलियुगाच्या ठाई भागवत धर्माची स्थापना होईल. दिंड्या पताका घेऊन टाळ मृदुंगाचा गजर करत विठ्ठल नामाच्या घोषात प्रत्येक माझा भाविक भक्त आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला अगदी या पंढरपुरापर्यंत पायी वारी करत येते. पायी वारी करते याला कारण म्हणजे तुझे आई वडील त्यांच्याकडे नकळत घडलेली पायी यात्रा. त्या पायी यात्रेची आठवण म्हणून त्याचं प्रतीक म्हणून प्रत्येक माझा भाविक भक्त अगदी पायी वारी करत या पंढरपुरापर्यंत येते. पण या पंढरपुरात आल्यानंतर पहिल्यांदा दर्शन कुणातरी घेते तेव्हा तुझं नाही. माझा प्रत्येक भाविक भक्त या पंढरपुरात आल्यानंतर चंद्रभागेत स्नान करेल. त्याच्यानंतर पहिल्यांदा दर्शन घेईल ना पुंडलिका ते तुझं घेईल माझं. हो त्याच्यानंतर तुझ्या आई वडिलांचं दर्शन घेईल. त्याच्याही नंतर ज्याने मला द्वापारीला सहाय्य केलं तेच म्हणजे गरुड आणि हनुमंत या दोनचे स्तंभ उभारले जातील. या दोनच्या स्तंभाला अगदी प्रेमाचा आलिंगन देतील. त्याच्यानंतर या विठ्ठलाचं दर्शन घेतील. त्याच्या जीवनात सुख शांती समाधान ऐश्वर्य लाभेल. मागील 3 जन्माचं पाप दूर होऊन पुढील 3 जन्माच्या पुण्याचा संचय त्यांच्या जीवनी त्यांना प्राप्त होईल. एवढंच नव्हे तर तोच माझा भाविक भक्त पुढे जाऊन एकमेकाची गाभेट घेतील म्हणजे प्रेमाचा आलिंगन देतील. अर्थात हरिहराची भेट झाल्याचं पुण्य शिवाची भेट झाल्याचं पुण्य त्या माझ्या भक्ताला लाभेल. एवढंच नव्हे तर तोच माझा भाविक भक्त आपल्या कपाळी अबीर बुक्याचा टिळाही लागेल. देवा पण
आणि तो कशासाठी यालाही कारण आहे. ही अबीर बुक्या म्हणजे कोण तर स्वर्गात वास्तव्य करणारी रंभा हो. आता ती रंभा या बुक्याच्या स्वरूपात का यालाही कारण आहे. हे पुंडलिका त्वेष्टा महंत समाधिस्थ झाले, अगदी देवमय झाले. देवाच्या भक्तीत तल्लीन झाले असताना देवराज इंद्राच्या अंतर्यामी संभ्रम निर्माण झाला. केवळ अहंकार निर्माण झाला. तो स्वतःच्या पदाचा त्याला वाटले आपलं आसन अति डळमळू लागले आणि केवळ अखेर विश्वात त्वेष्टा महंतांचं महत्व वाढेल म्हणून त्यांनी रंभेला तिथपर्यंत त्यांचं तपभंग करण्यासाठी पाठविलं. तेव्हाच अगदी रंभा तिथपर्यंत गेली. अगदी त्वेष्टा महंतांचा तपही भंग तिनं केला. केवळ त्वेष्टा महंतांना राग आला. क्रोधिष्ट होऊन त्वेष्टा महंतांनी रंभेला शाप दिला. हे रंभे, हा त्वेष्टा महंत तुला शाप देतोय. तुझ्या कर्मी कैवल्य झालं. केवळ मला समाधीतून तू अगदी भ्रष्ट केलंस म्हणून तू मुक्ता होशील. रंभा मुक्तीच्या स्वरूपात या बोरी येऊन पडली. तेव्हाच त्यांनी शास्त्र आधाराप्रमाणे शाप ठेवला. ज्यावेळी अखेर विश्वातील देवी भक्त आपल्या कपाळी अबीर मुक्याचा टिळा लावील तेव्हा तुझा उद्धार होईल. एवढंच नव्हे तर देवी रुंदेच्या शापानं या कलियुगाच्या ठाई देव देवतादी पाषाणाच्या झाल्या. त्याच देवी रुंदेच्या शापानं अगदी चातुर्मास म्हणजे 4 महिने हा देव राखेत लोळत राहिला. त्या राखेची आठवण त्याचं प्रतीक म्हणून अबीर मुक्याचा टिळा प्रत्येक भाविक भक्त आपल्या कपाळी लावतो. असे महत्व आहे. या पुंडलिकाचं महत्व यातून विश्वास ठेवलं. पण देवा मला कुठंतरी एक खंत लागून गेली आहे. देवा तू महत्व ठेवलंयस पण ही सारी जनता हे सारे भक्त या पुंडलिकाचा पेश करते आणि या पुंडलिकाला प्रश्न विचारते. का रे पुंड्या मातलासी उभा केला विठ्ठलासी. हीच कुठंतरी मला काही खंत लागून गेली. हे पुंडलिका म्हणे प्रसाद म्हणतील अपवाद घडतील लोक निंदा जननिंदा होईल. प्रत्येकाच्या मुखातून शब्द निघतील. का रे पुंड्या मातलासी उभा केला विठ्ठलासी. अरे करा कठेवरी उभा विठेवर आदे उभा राहिलाय. तू भेटलेल्या विठेवर मी कमरेवर हात घेऊन उभा राहिला. अरे मी कमरेवर हात का धरले तर हा भवसागर तारण्यासाठी कलियुगाच्या ठाई हा भवसागर तारण्यासाठी मी माझ्या कमरेवर हात ठेवलाय. तोच भक्ताचा भवसागर मी माझ्या कमरेवर तारलाय आणि भक्तांच्या सुखासाठी भक्तांच्या हितासाठी हा देव या विठेवर उभा राहिलाय. अरे कंठी धारण केली वैजयंती मला. वय म्हणजे युग, जयंती म्हणजे साखळी. या युगायुगाच्या साखळीत भक्तांचा सखा पतिव्रतेचा पाठीराखा म्हणून देव तो नटलाय उभा आहे ना. तो भक्तांच्या सुखासाठी भक्तांच्या हितासाठी. तेव्हा तू चिंता करूच नकोस. असं काही घडणारं नव्हेच नव्हे. देवा या भक्त पुंडलिकानं या भेटलेल्या विठेवर तुला उभं केलंय. हो मग तेव्हा सांग काय या विठेवर उभा राहून तुझे पाय तुटणार नाही का? तुला थकवा येणार नाही का रे? तू जमणार नाहीस का रे? हे पुंडलिका सहज प्रश्न केला. देवा तू उभं राहून जमणारा नव्हेस का? देवा तुझे पाय दुखणार नाहीत का? देवा तुला थकवा येणार नाही का? अरे माझा प्रत्येक भाविक भक्त माझ्या दर्शनासाठी अगदी स्वगृहापासून पायी वारी करत करत इथपर्यंत येईल रे. त्याला थकवा लागेल, त्याचे पाय दुखतील, त्याला वेदना होतील. मग माझं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या वेदना थकवा दूर करण्यासाठी देव या विठेवर उभा आहे ना. तो थकणारा नव्हे, दमणारा नव्हे, तर भक्तांचं दुःख दूर करणारा अगदी हा देव इथंच उभा राहणार आहे. देवा या साऱ्या भक्तांसाठी देवा असा किती दिवस असा किती काळ तू उभा राहणार आहेस? हे पुंडलिका
भक्तांच्या सुखात आणि भक्तांच्या हितार्थ देव या पृथ्वीवर जो उभा आहे ना, तो एका क्षणासाठी रमेश तर युगोयुगे अशी तब्बल 28 युगे 28 विद्यवारी विद्यवारी मामानी रखमाई मामानी रखमाई Oh